हाय, नमस्कार. मी कल्याणी बोगले आणि आपण सध्या लहान मुलांना या एआयच्या काळात चित्रकला योग्य पद्धतीने कशी शिकवायची याचे प्रोजेक्ट्स करतोय. मी इंट्रोडक्शन पण दिलं होतं. जर तुम्ही पाहिलं नसेल अजूनही तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिल्या आहेत, त्या क्लिक करून बघा. आणि जर बघितले असतील आधीचे तर आपण आता पुढचं प्रोजेक्ट करूया. ओके, आत्ताच आपला 8वं प्रोजेक्ट आहे. ओके, तर आज काय करायचंय तर आपण कलरचं केलं, सेन्सेशनचं केलं, म्युझिकचं केलं, नंतर वासाचं केलं, नंतर गोष्ट सांगितली. असे बरेच काय काय आता आपण केलेलं आहे छान छान. आणि मुलं म्हणतायत मला की केलेलं आहे. तर तर जे करत नसतील मुलं त्यांच्याकडनं करून घ्या. अजूनही काही वेळ गेली नाहीये, आजपासून सुरुवात करा. ओके, बरं आज आपल्याला काय करायचंय? हाय फ्रेंड्स, आज आपल्याला काय करायचंय तर आज आपल्याला परत स्पर्शाकडे यायचंय, पण ते समजून घेऊन आपल्याला त्याचं चित्र काढायचंय. ओके, तर मी 3 गोष्टी घेतलेल्या आहेत. तर वेगवेगळे टेक्स्चर्स असलेली. आता आपण मागच्या वेळेस काय केलं होतं, नुसता स्पर्श करून आकार समजून घ्यायचा प्रयत्न केला होता. पानाचं जेव्हा केलं तेव्हा, पहिलं प्रोजेक्ट आपण केलं होतं तेव्हा पानाच्या वेळेस नुसता आपण आकार समजून घ्यायचा प्रयत्न केला होता, असा हात फिरवला होता. आज आपण ऍक्च्युली टेक्स्चर बद्दल बोलणार आहोत. म्हणजे लहान मुलांना माहिती असतं, त्यांचे हात जास्त सेन्सिटिव्ह असतात, त्यांना ते स्पर्शज्ञान असतं, आपल्याला पण असतं. पण आपण दगड होऊन गेलेलो असतो वर्षानुवर्ष. तर मला वाटतं असं की सगळ्यांनी करावं. म्हणजे तुम्ही सुद्धा केलं तरी चालेल, करून बघा, सांगू नका कोणाला, करून बघा आणि बघा काय वाटते. काही नाही, हे आपल्याला बघायचं आहे की किती आपण सेन्सिटिव्ह आहोत आणि आपली सेन्सिटिव्हिटी वाढवायची आहे, लहान मुलांची पण वाढवायची. ओके, तर मी ह्या 3 गोष्टी घेतल्यात. करायचंय काय बघा. 3 वेगवेगळ्या टेक्स्चर, म्हणजे हात लावल्यावर वेगवेगळं लागेल अशा 3 कुठल्याही. आता मी जनरली हे कापड असलेलं, म्हणजे ह्या कापडी घेतल्यात सोप्या. आपण जसं वासाच्या बाबतीत केलं होतं की सोप्या गोष्टी घ्यायच्या आहेत लहान मुलांसाठी, किंवा पहिल्यांदा करतोय आपण सोप्यापासून सुरुवात करायची. अगदी गिळगिळीत लागणारं काहीतरी मुलांच्या हातात दिलं तर तसंही अनुभव तुम्ही देऊ शकता, त्याचं काही नाही. पण जे हाताला वेगवेगळं लागेल अशा 3 गोष्टी घ्यायच्यात. आपण 3च घेतो नेहमी. ते नसतं का स्लायमी वगैरे. मला ते असं विचार करूनच माझ्या मुलीला एकदा आणलं होतं. ते केवढं गार आणि त्याचं गिळगिळीत लागतं. किंवा एखाद्या बेडकाला आपण हात लावला तर कसं वाटेल आपल्याला. असे वेगळे सेन्सेशन्स आपल्याला येतील, अनुभवायला मिळतील आपल्याला. पण आता आपण अगदी सोपं साधं घेऊयात आणि तरी सुद्धा आपण त्याच्यात थोडंसं स्वतःला बघूयात, सेन्सिटिव्हिटी किती आपली, किंवा ती वाढवायचा प्रयत्न करूयात. आता मी हे आपलं पुसायचं जे फडकं असतं ते घेतलंय. याचं टेक्स्चर बघा. तर हे ऍक्च्युली तुम्हाला बघून पण कळतंय की ते मऊ आहे, खूप मऊ आहे. मला ते छान वाटतंय, म्हणजे असं हाताला मऊ मऊ छान वाटतंय. त्याला जरी टेक्स्चर असलं, म्हणजे त्याला जरी धागे असले तरी ते मी असं खूप वेळ त्याला हे स्पर्श करून बघीन आणि मला काय फील होत आहे. ऍक्च्युली मी आता व्हर्बली हे सांगू शकते की मला त्याचं उबदार वाटतंय, मऊ वाटतंय, छान वाटतंय. ओके, असं माझं त्याच्याबद्दलचं फिलिंग झालंय. आणि मी बरेच वेळा किंवा पण मला हाताला असं फिरवलं ते गुदगुले होत आहेत. ओके, तर तुम्ही अशा इन्स्ट्रक्शन मुलांना देऊ शकता. पण काय फील होतं हे त्यांना त्याचं सजेशन देऊ नका. त्यांना फील करू दे की तुला काय वाटतंय, नुसतं बघ. ओके, किंवा तुम्ही डायरेक्ट माझा व्हिडिओ बघून त्यांना कळेल. मुलं स्मार्ट असतात फार. मोठी मुलं असतील तर त्यांना कळेल असं. तर ओके, नंतर मी हे घेतलंय. आता ह्याच्यात आणि त्याच्यात खूप फरक आहे. हे ना, ह्याला एक तर ते असे धागे आहेत आणि ते प्लास्टिकचं आहे. म्हणजे हाताला ना मला असं निर्जीव प्लास्टिक लागतोय आणि असं जरा टोचतंय. ते पण खूप टोचणारं नाही, त्याला हात लावू शकते. ते ऍक्च्युली स्क्रबर आहे ना, त्यामुळे ते तेवढं बेरेबल टोचणं आहे त्याचं. पण तरी मला त्याचा स्पर्श आवडत नाही. ते नॅचरल नाही. ह्याचं जसं छान मऊ होतं तसं हे नॅचरल नाही आहे असं मला फील होतंय. आता बघा, हे आपल्याला सगळं फील करायचंय बराच वेळ. आणि मी मुद्दामून व्हिडिओवर एवढा दाखवते की तुम्ही पण करा, तुमच्या मुलांनी पण जे करतायत बघतायत त्यांनी करा. आणि तिसरं आहे हे. आता हे ज्यूटची बॅग आहे, ही ज्यूटचं आहे, म्हणजे पोत्याचं असतं ना तसं टेक्स्चर आहे बघा. आता ह्याला हात लावल्यावर हा नॅचरल आहे त्याच्यापेक्षा म्हणजे नक्कीच नॅचरलच ह्याचा आहे. पण तरी सुद्धा आता ह्याचा आवाज असा येतोय कारण ह्याच्यात ना प्लास्टिक लावलंय त्यांनी. आणि हे जे आहे, पण हा खरखरीत आहे. पण तरी सुद्धा हा खरखरीत असला ना
तरी मला तो आवडतो. म्हणजे खरखर मी खूप वेळ नाही लावू शकणार, माझे हात असे काहीतरी होईल, हाताला लाल होतील. लहान मुलांनी तर केलं तर खूप होईल. ऍक्च्युली हे खूप खरखरीत पोतं नाहीये, वापरायची आहे. जर तुम्ही ऍक्च्युअल पोतं घेतलं किंवा रग घेतला तर त्याचं खूप खरखरीत असतं. तर हे ज्यूटचं आहे आणि मी त्याच्यावर मला छान खरखरीत छान पण वाटतंय. मी ते आत्ता हाताला का माहित नाही, पण असं छान खरखरीत चांगलं वाटतंय. त्याला टेक्स्चर आहे आणि त्याचं खरखर आहे. ओके. आणि ह्याच्यापेक्षा मात्र हे माझं स्वतःचं म्हणणं आहे की मला ते असं आवडत नाही, प्लॅस्टिकचं सिंथेटिक असं. मला वाटतं आपलं सगळ्यांनाच असेल किंवा नसेलही, मला तर जरा जास्त आहे. पण हे मला ओके वाटतंय आणि खरखरीत आहे. तर अशी 3 टेक्स्चर्स मी बघितली. आता मी काय करणार आहे, ही टेक्स्चर्स मी अनुभवली आहेत, त्याचं मी पेपरवर काहीतरी करायचा प्रयत्न करणार आहे. कशाने करायचं तर रंगाने करायचं. काय करायचंय तर आता रंग म्हणजे मी हा आता येलो आहे, हा पर्पल आहे आणि हा कुठला ब्राउनिश आहे. ऍक्च्युली हा येलो ऑकर मध्ये कुठला तरी कलर मिक्स केलेला असा येलोइश कलर आहे. येलो ऑकर सारखा पोत्याचा कलर आहे, आपल्याला माहिती आहे. तो खडूपेटीत नसेल आपल्या कदाचित आत्ता. तर पण तेच कलर घ्यायचे का तर नाही, ते कलर घेऊ शकतो का तर हो. मला वाटलं की हाच कलर घेऊन मी त्याचं टेक्स्चर करणार आहे तर करू शकतो, किंवा वेगळा रंग पण बदलू शकतो. म्हणजे मला जे फील आलंय टेक्स्चरसाठी त्या फिलिंगच्या जवळपास जाणार. सॉरी जरा ढोल आहेत, पण आता आपण त्याला काही करू शकत नाही. गणपती आपले जवळ आलेत, बॅकग्राऊंडला तुम्हाला ढोल ऐकूच येत आले. काही करू शकत नाही आपण. मी कधी कुठल्याही वेळेला आता रेकॉर्डिंग केलं तरी माझ्या स्टुडिओत ढोल ऐकूच येतात. तर हा काय सांगत होते मी, आपल्याला जे फिलिंग येते की हे मला जे मऊ लागतंय, वॉर्म लागते ही, ह्याच्या जवळपास मला जे वाटतंय त्याच्या जवळपास रंग चूज करून मी करणार आहे. आता मोठ्या लोकांना एवढी इन्स्ट्रक्शन द्यावी लागते, तुम्ही लहान मुलांवर सोडून द्या. जे माझे लहान मित्र आहेत ना, ते बघत असतील ना, ते नक्की काही विचार नाही करणार. त्यांना बरोबर ते बघतील आणि त्याप्रमाणे रंग घेऊन करतील. ओके. तर आपल्याला जे फिलिंग आलंय त्याप्रमाणे रंग चूज करायचा आणि त्याचं टेक्स्चर काढायचं. छोटे चौकोन करायचे 3 आणि त्याच्यात ते आपल्याला काढायचे. ओके. आता मी तुम्हाला डेमो देते. आता आपण 3 टेक्स्चर्स बघितले होते. ओके. एक मऊ टेक्स्चर बघितलं होतं आणि एक त्या ह्याचं बघितलं होतं स्क्रबचं, बाथ स्क्रबचं पर्पल, आणि एक ज्यूटचं बघितलं होतं. आता मी रंग बदलतीये. माझा जो मऊ आहे ना त्याच्यासाठी मी हे टेक्स्चर करते. आता मी रंग पिंक घेतला येल्लोच्या ऐवजी. अगेन माझ्याकडे येलो असता तर मी घेतला असता येलो, त्याच्यात काही नाहीये. पण मला असं वाटतंय ते मऊ असं झालं होतं, म्हणून मी असं 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 करते. ते मऊ टेक्स्चर क्रिएट करायचा प्रयत्न करते. दिसतंय तुम्हाला? तर आता लहान मुलांना सांगताना तुम्ही काही इन्स्ट्रक्शन देऊ नका. त्यांना जे वाटेल ते करू देत. त्यांना हा डेमो बघू देत आणि त्यांना त्या टेक्स्चरला फील केल्यावर जे वाटतंय टेक्स्चर ते करू देत. जे फिलिंग आलंय त्यांना ते बघून, ते हात लावून, तर ते करू देत. आता हे मला फिलिंग आलंय म्हणून मी त्याचं हे असं टेक्स्चर करते, मऊ. मला वाटतंय की ते असं वाटतंय मला. नंतर दुसरं जे होतं त्याचं आता चौकोन काढून, असे प्रॉपर व्यवस्थित चौकोन काढून आधी तुम्ही त्याच्यात केलं तरी चालेल. पुढचं जे होतं ते मला काहीतरी असं असं वाटतंय, म्हणून मी ते थोडंसं हार्श होतं, पण तरी खूप हार्श नव्हतं. म्हणजे खूप असं कडक नव्हतं, जरा मऊसरच होतं. पण त्याला तो जो हात लावल्याने मला जे वाटलं ना ते मी वाटवते आणि ते करते. त्याच्यात खूप गुंतागुंत होती म्हणून मी असं करते. आता हे मी तुम्हाला रिझनिंग देते. आपल्याला रिझनिंग करायचं नाही, आपल्याला त्याचं अनालिसिस नाही करायचं की मी हे का करते. पण मला माहिती आहे, मी आता एवढी मोठी आहे, तुम्हाला मी डेमो देते, काहीतरी एक स्टँडर्ड किंवा काहीतरी एक तुम्हाला डायरेक्शन मिळावी म्हणून मी हे सांगते. लहान मुलांना तुम्ही काहीही असं डायरेक्शन नाही दिली. तुम्हाला जे वाटतंय ते तुम्ही काढा, टेक्स्चर करा, काही करा त्याच्यावर, असं तुम्ही सांगू शकता. किंवा अगदी काही त्यांना वाटलं नाही, लहान मुलांनी काही असं त्याच्यावर रेघा अशा काढल्या, काही जे त्यांना जे वाटेल, त्यांना जे काढता येईल ते त्यांनी काढलं तरी चालणार आहे. हे परत मी तुम्हाला दरवेळेस सांगते, ते आत्ता पण सांगते. आता हा जो टेक्स्चर आहे त्याच्यासाठी मी एक आयडिया घेतली आहे. खाली असं तुम्ही थोडेसे ट्रायल करून बघू शकता. आता मला थोडंसं खरखरीत घ्यायचं होतं म्हणून मी खरखरीत जो सरफेस आहे तो घेतलाय आणि त्याच्यावर खडू फिरवते. तुम्हाला खरखरीत सरफेस मिळाला. किंवा जो तुमचा सरफेस तुम्ही हात लावलेला असेल त्याच्यावर पण पान ठेवून
जर असं करून बघितलं आणि तुम्हाला जर खरखरीत काही मिळत असेल तर मी त्याला हे केलं. तर थोडक्यात मला जे फिलिंग आलं हाताला त्याचं मी इमिटेट करते की ते तसंच्या तसं दिसावं. मग मी थोडंसं कधीतरी असं करीन की मला त्याला अजून रेघा हव्यात तर मी त्याच्यावरनं रेघांनी पण स्केच पेन येतं, हे उठत नाही पण ह्याने काम करीन असं. पण मला वाटतं हे एवढं भरपूर वाटतंय मला, कारण मला तो जो खरखरीतपणा आला होता जरा मऊ बारीक खरखरीतपणा आला होता. मी थोडासा तो अजून जरा रंग होते तर तो खरखरीतपणा मला हे बघा आता हा असं खरखरीतपणा हे असं टेक्स्चर आणि हे असे 3 मी त्याचे रंग बदललेत. तुम्हाला जो त्यावेळेस रंग वाटेल तो तुम्ही घेऊन करू शकता. मला पिंक जास्त मऊ टेक्स्चर देईल असं वाटतं म्हणून मी ते केलं आणि हे ते कदाचित हे मी ब्लॅकने जास्त मला वाटतं माझे फिलिंग आलं ते ग्रे कलरनी किंवा ब्लूनी किंवा ब्लॅकने जास्त तसंच्या तसं वरती आलं असतं ते टेक्स्चर किंवा ते मला जे फील झालं ते झालं असतं असं मला आत्ता वाटतंय. आता नंतर ब्लॅकनी पण करून बघणार आहे. तर तुम्ही असं खूप ट्राय करा आणि खूप असं मुलांना सांगा. तुम्ही करत असाल तर तुम्ही लक्षात ठेवा आणि हे वेगवेगळे हात लावा गोष्टींना, वेगवेगळं फील करा आणि हे असं करून बघा. केलं का सगळ्यांनी? मज्जा आली ना? बरं, आता हे जे डेमो मी दाखवलाय माझा डेमो बघून तसंच्या तसं आपल्याला करायचं नाहीये. हे जस्ट रेफरन्सला आहे, कारण तुमचं टेक्स्चर वेगळं असणार आहे, तुमचे फिलिंग्स वेगळे असणार आहेत, तुम्हाला काय वाटतंय ते वेगळं असणार आहे. आणि मी ना मी खूप मोठी, मी माझ्या फ्रेंड्सना सांगते, लहान जे आहेत ते करतात लहान मुलं किंवा मोठे जे पण फ्रेंड्स करतात हे त्यांना सांगते की मी खूप मोठी झालेली आहे, मला खूप अनुभवाने भरलेली आहे मी. त्यामुळे मी कदाचित प्रिज्युडाईज आधीच ठरवलेल्या गोष्टींच्या ह्याच्याप्रमाणे टेक्स्चर केलं असेल. तुम्ही तुमच्या मनाने करा, तुम्हाला जे वाटतंय ते करा. किंवा तुम्ही नुसत्या इन्स्ट्रक्शन मुलांना दिल्यात आणि त्यांना करायला लावलं तरी चालेल. अगदी डेमो बघूनच केला पाहिजे असं नाही. कदाचित डेमोनी त्यांना काहीतरी गायडन्स मिळेल आणि ते तसंच कॉपी करायचं पण शक्यता आहे. पण हे आपल्याला एक जस्ट कसं केलं पाहिजे, काय कधीतरी करून दाखवलं की जास्त कळतं म्हणून ते करून दाखवलेलं आहे. ओके, तर नक्की करा. आधीचे व्हिडिओ बघितले नसतील तर बघा. लाईक तुम्ही करताच, लाईक करा, फॉरवर्ड करा, आवडलं असेल तर शेअर करा. ओके, चल बाय बाय, हॅव अ गुड डे.